संवाद करण्यासाठी सभापती अशोक पाटील जी आहेत. पाटीलजी, खरं तर तुमचं TV9 मराठीमध्ये स्वागत आहे. आज खरं तर अर्थसंकल्प बजेट आपण सादर केलेला आहे, त्याबाबत काय सांगाल? नवी मुंबई महानगरपालिका स्थायी समितीच्या सभापती म्हणून सर्व स्थायी समितीच्या माध्यमातून 2026-27चा अर्थसंकल्प सादर करताना मला सार्थ अभिमान आहे आणि आनंदी होतोय. या शहराला दिशा देणारे, या शहरामध्ये नवी मुंबईचे शिल्पकार आणि या नवी मुंबईला घडवणारे, सातत्याने या तळागाळातील सर्वसामान्यांना न्याय देणारे आमचे राज्याचे वनमंत्री आणि त्याचबरोबर पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या आशीर्वादाने अनेक महत्त्वपूर्ण असे निर्णय या ठिकाणी या बजेटमध्ये आपण घेतलेले आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे जे ठोक मानधनावरती काम करणारे जे कर्मचारी होते त्यांना आपण कायम करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. त्याचबरोबर या महापालिकेमध्ये कंत्राटी कामगार, सर्व क्षेत्रातले कंत्राटी कामगार जे आहेत त्यांना पगार वाढ करण्याकरता सुद्धा आपण महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. या नवी मुंबई शहरामध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे की जेणेकरून सर्वसामान्य गोरगरिबांच्या मुलांना देखील चांगल्या पद्धतीनं दर्जेदार शिक्षण घेता येईल. या दृष्टिकोनातून आपण हा निर्णय घेतलेला की बजेटमध्ये अधिक तरतूद केलेली आहे. त्याचबरोबर नवी मुंबई शहरामध्ये प्रत्येक नागरिकाला चांगल्या पद्धतीनं एक आरोग्य सेवा मिळाली पाहिजे आणि या आरोग्य सेवेच्या बाबतीमध्ये चांगले अजून सुधारणा करून त्यामध्ये वेगवेगळ्या समस्या असतील, ज्या अडचणी असतील त्या दूर करून त्या ठिकाणी त्याची सुद्धा आपण तरतूद करून भरीव तरतूद आरोग्य सेवेच्या बाबतीमध्ये केलेली आहे. आपल्याला माहीत आहे की या नवी मुंबई शहरामध्ये परिवहन सेवा आहे, त्या परिवहन सेवेमध्ये सुद्धा आपण अधिक वेगवेगळ्या पद्धतीनं आपण निर्णय घेतलेले आहेत की प्रशासनाच्या कालावधीमध्ये अनेक जे विरंगुळत आलेले होते, परंतु आता आपण नवीन 150 बसेस घेतलेल्या आहेत. काही ठिकाणी मोठी रहदारी आहे, नवीन विमानतळ झालेलं आहे. या ठिकाणी अजून आपल्या ज्या बसेसचा रूट वाढवता येतील अशा पद्धतीने आपण अनेक वेगवेगळे निर्णय घेतलेले आहेत. वृक्षापादीकरण असो, ज्येष्ठ नागरिक असो, ज्येष्ठांकरता आपण या ठिकाणी विरंगुळा केंद्र दर्जेदार चांगले वेगळ्या पद्धतीनं बनवणार आहोत. सर्व महिलांकरता वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आपण त्यांना एक महिला सक्षमीकरण करण्याकरता लखपती दीदी या माध्यमातून आपण तो एक नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळं विशेष महत्त्वपूर्ण असा सर्वसामान्य जनतेला न्याय देणारा हा अर्थसंकल्प आपण या ठिकाणी सादर केला. खरं तर मागच्या वेळी जो बजेट होता आणि यावेळीचा जो बजेट आपण सादर करताय, काही फरक वगैरे जाणवतो आपल्याला? हे बघा, आपल्याला नक्कीच फरक थोडाफार दिसेलच, कारण ज्यावेळेला एखादी गोष्ट प्रशासन करत असते आणि त्याच्यामध्ये त्यांच्यावरती अंकुश म्हणजे ठेवून सातत्याने प्रत्येक गोष्टीची बारकाईने लक्ष देऊन काम करून घेणं, उत्पन्न वाढवून घेणं आणि कुठे खर्च कमी जास्त करणं, या सभागृहामध्ये आलेल्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून टीम वर्क वाढवणं, या सर्व गोष्टीवरती नक्कीच कंट्रोल लावून आपल्या या बजेटमध्ये नक्कीच वाढ दिसेल. खरं धन्यवाद. खरं तर आपल्यासोबत हे होते सभापती अशोक पाटील यांची अशी प्रतिक्रिया आहे की सर्वसामान्यांच्या हितासाठी आम्ही आजचा जो बजेट आहे तो सादर केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेंद्रसह मी रवी खरात, TV9 मराठी, बेलापूर, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.